नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भारतातील तांत्रिक शिक्षणात होत असलेल्या एका जबरदस्त क्रांतीवर चर्चा करणार आहोत. म्हणजे बघा, नवीन धोरणांमुळे विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरदार वर्गासाठी कशी नवीन दारे खुली होत आहेत हे आपण अगदी सविस्तर पाहूया. हे जे बदल होत आहेत ना, ते खरंच खूप मोठे आहेत आणि ते समजून घेणं आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आता हे विधान पहा. AICTEचे अध्यक्ष प्राध्यापक TG सीताराम यांचं हे वाक्य एका खूप मोठ्या वैचारिक बदलाची पावती देतं. एकेकाळी फक्त कडक नियम लावणारी संस्था म्हणून ओळखली जाणारी AICTE आता शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी चक्क एक सुलभकर्ता म्हणजे फॅसिलिटेटर म्हणून काम करत आहे. 2024 ते 2027 या काळासाठीचे हे बदल 2047 पर्यंत भारताला एक प्रगत तांत्रिक हब बनवण्याच्या स्पष्ट उद्देशाने केले गेले आहेत. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण सुरुवात करूया AICTEच्या नवीन रोडमॅपपासून. त्यानंतर काही पायाभूत संकल्पना समजून घेऊ. मग सरकारी आणि खाजगी महाविद्यालयांमधला फरक पाहू आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य शाखेची निवड कशी करायची ते जाणून घेऊ. चला तर मग थेट पहिल्या भागाकडे वळूया. AICTEचा नवीन रोडमॅप 2024 ते 2027 या आगामी काळासाठी शिक्षण व्यवस्थेचा संपूर्ण चेहऱ्यामोहरा बदलून टाकणारे हे धोरणात्मक बदल नेमके काय आहेत ते आता आपण पाहूया. आता इथले बदल खरंच लक्षवेधी आहेत. सर्वात मोठा आणि आश्चर्यकारक निर्णय म्हणजे महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेवरील मर्यादा आता पूर्णपणे हटवण्यात आली आहे. शिवाय ज्या संस्था उत्तम काम करत आहेत त्यांना आता दरवर्षी नव्हे तर थेट 3 वर्षांची मुदतवाढ मिळत आहे. पण या सगळ्यात भारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे नोकरदार व्यक्तींना आता स्वतःची नोकरी न सोडता पुढील पदवी घेता येणार आहे. आणि हो, अपार म्हणजेच APAR ID कार्डमुळे विद्यार्थ्यांचा सगळा शैक्षणिक डेटा एकाच छत्राखाली अगदी सुरक्षित राहणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर्व बदल हवेतल्या गप्पा नाहीत बरं का. अधिकृत हँडबुकमधील हे नियम देशात एक पूर्णपणे पारदर्शक आणि कोणत्याही कटकटीविना चालणारी आधुनिक तांत्रिक शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष लागू केले गेले आहेत. हा एक अतिशय ठोस आणि कायदेशीर बदल आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जिथे आपण काही पायाभूत माहिती समजून घेणार आहोत. राष्ट्रीय पातळीवरील हे मोठं धोरण तर आपण पाहिलं, पण तळागाळात प्रत्यक्ष संस्थांमध्ये याची अंमलबजावणी कशी होते ते आता पाहूया. इथला सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की पॉलिटेक्निकसारख्या तांत्रिक संस्था या केवळ पुस्तकी ज्ञानावर किंवा पारंपरिक पदव्यांवर अवलंबून राहत नाहीत. त्याऐवजी प्रत्यक्ष हाताने काम करण्याच्या म्हणजेच हँड्स ऑन कौशल्यांवर आणि नोकरीसाठी थेट उपयुक्त असलेल्या प्रशिक्षणावर त्या जास्त भर देतात. 10वी नंतर लगेचच विद्यार्थ्यांना उद्योगांना नेमकं काय हवंय याची थेट ओळख करून देणं हेच या संस्थांचं मुख्य उद्दिष्ट असतं. आता पॉलिटेक्निक म्हणजे काय हे समजल्यावर साहजिकच एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. असा प्रश्न जो दरवर्षी लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सतावत असतो, आणि तो म्हणजे आपण निवडलेलं कॉलेज आपला भविष्यातील यशाचा आलेख खरंच निश्चित करतं का? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता आपण आपल्या तिसऱ्या भागात प्रवेश करत आहोत. सरकारी विरुद्ध खाजगी महाविद्यालये. एक अतिशय वस्तुनिष्ठ आणि स्पष्ट तुलना करून आपण योग्य निवड कशी करावी हे पाहूया. इथे आपल्याला 2 अगदी वेगळी चित्रे पाहायला मिळतात. एका बाजूला आहेत सरकारी महाविद्यालय, जिथे अतिशय परवडणाऱ्या दरात शिक्षण मिळतं आणि त्यांना एक मोठी प्रतिष्ठाही असते. पण तिथे जागा मर्यादित असल्यामुळे प्रवेश मिळवणं खूप कठीण आणि स्पर्धात्मक असतं. दुसऱ्या बाजूला आहेत खाजगी महाविद्यालय, जी प्रवेशासाठी लवचिक पर्याय आणि अतिशय आधुनिक अद्ययावत प्रयोगशाळा देतात, पण साहजिकच त्यांची फी बरीच जास्त असते. थोडक्यात सांगायचं तर काय, यापैकी कोणताही एक पर्याय सर्वांसाठीच परफेक्ट असू शकत नाही. विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजा काय आहेत, शिकण्याची पद्धत कोणती आहे आणि अर्थातच आर्थिक परिस्थिती कशी आहे यावर योग्य पर्याय अवलंबून असतो. प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या प्राधान्यक्रमानुसार अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेणं अपेक्षित आहे. आणि हो, या क्षेत्राबद्दल समाजात जे काही गैरसमज पसरले आहेत ना, ते दूर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. बरेच लोक मानतात की फक्त सरकारी कॉलेजमध्येच नोकरीची हमी असते, पण आजचं वास्तव पूर्णपणे वेगळं आहे. आजच्या जगात कंपन्या फक्त कॉलेजच्या गेटवरचं नाव पाहत नाहीत, तर विद्यार्थ्याचा प्रत्यक्ष अनुभव आणि त्याची व्यावहारिक कौशल्य पाहून नोकऱ्या देतात. आणि आणखी एक गैरसमज म्हणजे डिप्लोमा केल्यावर करिअर थांबतं. मुळीच नाही, उलट तो एक अतिशय मजबूत तांत्रिक पाया रचतो. आता कॉलेजचा प्रकार ठरल्यानंतर विद्यार्थ्याच्या पुढच्या आयुष्यातला कदाचित सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय येतो. तो म्हणजे इंजिनिअरिंगची योग्य शाखा निवडणे. आधुनिक उद्योगांच्या गरजानुसार कोणती शाखा निवडायची हा खरा प्रश्न आहे.
म्हणूनच आपल्या चौथ्या आणि अंतिम भागात आपण पाहणार आहोत योग्य शाखेची निवड कशी करायची, आपली वैयक्तिक आवड आणि जॉब मार्केटची नेमकी मागणी यांची योग्य सांगड घालून एक परिपूर्ण करिअर कसं घडवायचं ते समजून घेऊया. कोणतीही शाखा निवडण्यासाठी ही एक अतिशय शास्त्रशुद्ध आणि सोपी पद्धत आहे. यामुळे होतं काय की विद्यार्थी फक्त डोळे झाकून मित्रांच्या मागे जात नाहीत, त्याऐवजी ते स्वतःची नैसर्गिक क्षमता काय आहे हे ओळखतात आणि भविष्यात ज्या क्षेत्रांना जबरदस्त मागणी असणार आहे त्या क्षेत्रांची अगदी जाणीवपूर्वक निवड करतात. हा दृष्टिकोन खरोखरच गेम चेंजर ठरू शकतो. आजच्या आर्थिक वास्तवाकडे नजर टाकली तर एक गोष्ट अगदी स्वच्छ दिसते. IT आणि इलेक्ट्रॉनिक्स या शाखा सातत्याने खूप चांगला पगार मिळवून देतात. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण नुकताच डिप्लोमा पूर्ण केलेल्या फ्रेश इंजिनियरलाही आजकाल वर्षाला 3 ते 5 लाखांपर्यंतचं सुरुवातीचं पॅकेज सहज मिळू शकतं. हे आकडे खरंच विचार करायला लावणारे आहेत. ज्या विद्यार्थ्यांची लॉजिकल थिंकिंग म्हणजेच तार्किक क्षमता उत्तम आहे आणि ज्यांना कोडिंगची मनापासून आवड आहे, त्यांच्यासाठी IT आणि कम्प्युटर सायन्स या शाखा म्हणजे जणू पर्वणीच आहेत. हे जग आता वेगाने डिजिटल होत आहे आणि या शाखांमुळे सॉफ्टवेअर, क्लाउड आणि AI सारख्या क्षेत्रात जगभरातील अमर्याद संधींची दारे खुली होतात. पण याउलट ज्यांना प्रत्यक्षात काहीतरी मोठं आणि भौतिक निर्माण करण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे आजही उद्योगांचा सर्वात भक्कम पाया आहेत. याच शाखांमधून टाटा मोटर्ससारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये किंवा मोठ्या सरकारी विभागांमध्ये अत्यंत स्थिर आणि प्रतिष्ठित नोकऱ्या मिळवता येतात. या शाखांचा दबदबा आजही कायम आहे. आता डिजिटल आणि भौतिक या दोन्ही जगांना जोडणारा एखादा दुवा असेल तर ती शाखा म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा ECE. ज्यांना रोबोटिक्स, 5G नेटवर्क्स आणि स्मार्ट उपकरणांचं भारी आकर्षण आहे, त्यांच्यासाठी ही शाखा एकदम परफेक्ट आणि वेगाने वाढणारा पर्याय आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केल्यावर एक गोष्ट लक्षात येते की हे जे आपण वैयक्तिक पातळीवर छोटे वाटणारे निर्णय घेतो ना, ते थेट आपल्या देशाच्या भविष्याशी जोडलेले असतात. 2047च्या विकसित भारत या राष्ट्रीय उद्दिष्टाशी हे निर्णय कसे जोडले जातात हे पाहणं खरोखरच रंजक आहे. या संपूर्ण विश्लेषणातून आपण घ्यायचा सर्वात मोठा धडा कोणता असेल तर तो हा की आजची आपली शैक्षणिक व्यवस्था पूर्वीसारखी ताठर राहिलेली नाही, ती खूप जास्त लवचिक झालीये. पारंपरिक अडखळे आता जवळपास दूर झाले आहेत. एका आधुनिक आणि तांत्रिक जगात यशस्वी होण्यासाठी लागणारी कौशल्य निर्माण करण्याची पूर्ण ताकद आता खऱ्या अर्थाने थेट विद्यार्थ्यांच्या हातात आली आहे. तर जाता जाता या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण नक्कीच विचार करूया. संधी आज अमर्याद आहेत, जुने नियम शिथिल झाले आहेत आणि प्रगतीचे रस्ते सर्वांसाठी खुले आहेत. परंतु उद्याच्या या प्रगत तांत्रिक जगात सक्षमपणे नेतृत्व करण्यासाठी एक सजग विद्यार्थी म्हणून नेमका कोणता मार्ग निवडला जाईल यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणात. तोपर्यंत नमस्कार.